नमस्कार। आज मी कोल्हापुरी मसाला करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी ते 3 किलो लवंगी मिरची, 1 किलो बेडगी मिरची, 1 किलो काश्मीरी मिरची 3 दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतले। इथे मी 1 किलो धने भाजून घेतले आहेत, लवंग 100 ग्रॅम भाजून घेतलेले आहे, काळी मिरी 200 ग्रॅम। कमी तेलात सगळे मसाले छान खरपूस भाजून घ्यायचे। काळी मिरी नंतर मी आता लाल फूल ॲड केले आहे त्याच्यामध्ये 50 ग्रॅम, ते व्यवस्थित भाजून घ्यायचे। मसाले हलवतच राहायचे, नाहीतर एका जागेवर राहिल्यावर करपायची शक्यता जास्त असते। लाल फूल भाजून झाल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये घातलं आहे चक्री फूल। हे चक्री फूल मी 100 ग्रॅम घेतलेलं आहे। चक्री फूल पण ते चमच्यात थोडंसं तेल घेऊन फक्त त्याच्यावर शिंपडायचं आणि भाजायचं, त्याच्यामुळे मसाला सगळं तेलही लागतं व्यवस्थित मसाल्याला। आता याच्यानंतर मी दालचिनी 100 ग्रॅम घेतली आहे, ती पण कमी तेलात छान परतून घेतलेली आहे। इथे मी त्रिफळा 50 ग्रॅम घेतलेला आहे, त्याच्यात पण थोडंसं तेल शिंपडून परतून घ्यायचं। मसाला परतताना तेल जास्त वापरायचं नाही, म्हणजे मसाल्याची पावडर बारीक होत नाही, मसाला जास्त बारीक होत नाही, त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं। इथे नाकेश्वर 50 ग्रॅम घेतलं आहे मी, तेही व्यवस्थित परतून घेतलं। तर मसाला विलायची मी 40 ग्रॅम घेतली आहे, कमी तेलात ती पण परतून छान घेतली। ती परतून झाल्यानंतर ना मी इथे कबाब चिनी 20 ग्रॅम घेतलेली आहे। कबाब चिनीला मी तेल वापरलंच नाही, थोडं गरम करून घेतलं आहे फक्त। इथे शाही जिरं 50 ग्रॅम घेतलं आहे। शाही जिरं अगदी तडतडेस तोपर्यंत परतून घ्यायचं व्यवस्थित। शाही जिऱ्याने मसाल्याला वास छान येतो, त्याच्यामुळे मी ते 50 ग्रॅम घातलेलं आहे। हे सगळं प्रमाण टोटल 5 किलो मिरचींचं हे प्रमाण आहे। बडीशेप इथे 200 ग्रॅम घेतलेली आहे आणि मेथी 30 ग्रॅम थोडीशी भाजून घ्यायची कोरडी। आता याच्यामध्ये मी टाकलेली आहे पांढरे तीळ 100 ग्रॅम, त्याच्यानंतर खसखस 200 ग्रॅम। हे खसखस पांढरे तीळ हे मंद आचेवर भाजायचे, कारण ते पटकन जळतात ना, करपतात, त्याच्यामुळे। इथे मी जिरे 400 ग्रॅम घेतलेले, आपण रेग्युलर यूजमध्ये जे फोडणीला जिरं वापरतो ते जिरं 400 ग्रॅम घेतलेलं आहे। ते जिरे एकदम व्यवस्थित भाजून जिऱ्याचा सुगंध चांगला येतोपर्यंत भाजायचं। त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये मसाला विलायची ॲड करायची 40 ग्रॅम। इथे मी 40 ग्रॅम मसाला विलायची घेतलेली आहे, ही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची। मसाला विलायचीने मसाल्याला सुगंध छान येतो, पण जास्त प्रमाण नाही घ्यायचं, 40 ग्रॅमपर्यंत ठीक आहे। 5 किलो मिरचीला मी मसाला विलायची 40 ग्रॅम घेतलेली आहे। आता इथे मसाला विलायची चांगली भाजून झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये सुंठ ॲड करूया। सुंठ मी तर घेतला आहे 50 ग्रॅम। सुंठ ही मसाला सुगंधी होण्यासाठी मदत होते, त्याच्यामुळे सुंठ 50 ग्रॅम घेतलेला आहे। सुंठ परतायला बराच वेळ लागतोय, व्यवस्थित सुंठ वगैरे भाजून घ्यायचं। कमी तेलातच सगळे प्रोडक्ट जे आपण घेतलेले आहेत ते सगळे कमी तेलात मंद आचेवर भाजायचे सगळे। आणि या मसाल्याला मी 1-2 किलो कांदा बारीक चिरून वाळून घेतलेला, तोही तुम्हाला मी पुढे दाखवते, पण 2 ते 3 दिवस आधी आपल्याला तो कांदा बारीक चिरून वाळून घ्यावा लागतो, तर तशी तयारी तुम्ही पहिली करून ठेवा। सुंठ 50 ग्रॅम आपण खरपूस याच्यावर भाजून घेतलेल्या आचेवर। सुंठ लवकर भाजत नसल्यामुळे मलाही वेळ लागलेला बराच। असं थोडंसं ते असं जाडसर फुगल्यासारखे दिसेस तोपर्यंत आपण सुंठ भाजून घ्यायचं व्यवस्थित। सुंठ भाजण्यासाठी जरा वेळ लागला। आता आपण नंतर आपण याच्यामध्ये घेऊया आता आपलं सुंठ भाजून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी मोहरी 200 ग्रॅम ॲड केली। मोहरी छान भाजून घ्यायची। मोहरी अशी थोडी अशी त्याचे मोहरी तडतडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची। सर्व जिन्नस जे आहेत ना ते 2-2 मिनटं परतून घ्यायचे, अगदी करपून नाही द्यायचे, पण 2-2 मिनटं छान परतून घ्यायचे। आता मोहरी थोडी तडतडू लागली आणि हलवत राहायचं, जेणेकरून तो मसाला करपता कामा नये। आता मोहरी भाजून झालेली आहे। आता कढईमध्ये आपण टाकणार आहे दगडफूल।
दगडफूल मी इथं घेतलेलं आहे 50 ग्रॅम. सगळ्याचं वजनी माप मी वरती लिहून दिलेलं आहे. दगडफूल 50 ग्रॅम घेतलेलं आहे. दगडफूल हे लगेच, दगडफुलाला मी तेल वापरलेलं नाही आहे जास्त, नुसतं परतून काढलेलं आहे कढईमधून. दगडफूल व्यवस्थित परतून घ्यायचं, जास्त जाळायचं नाही. आणि त्याच्यामध्ये बारीक मातीचे खडे असतात ते व्यवस्थित निवडून घ्यायचे. सगळे मसाल्याचे जे प्रोडक्ट आहेत ते आपण व्यवस्थित निवडून घ्यायचे, की जेणेकरून मोहरीमध्ये, जिऱ्यामध्ये किंवा दगडफुलामध्ये कशामध्येही बारीक खडे असू शकतात, ते निवडून घ्यायचे. बडीशेपमध्ये पण चेक करायचे. इथे मी तमालपत्र 100 ग्रॅम घेतलेलं आहे. तमालपत्र भाजताना थोडा प्रॉब्लेम येतो, कारण सगळे तमालपत्र भाजली जात नाहीत. तरी पण आपण सगळी तमालपत्र गरम होतील एवढ्या प्रमाणात व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायची. तेल जराही वापरायचं नाही या सगळ्याला, कारण त्यात तेल बसून राहताना मसाला बारीक होत नाही. तर जायफळ 4 मी तोडून घेतलेले आहेत, ते फ्राय केले. जायफळ नंतर मी हिंगाचे 4 खडे घेतलेले, ते पण फोडून मी घेतलेले. हे सगळं आता इथं मी 1 किलो खोबरं, 5 किलो मिरचीला मी 1 किलो खोबरं घेतलं, ते बारीक स्लाईस करून घेतलेत. त्याच्यात थोडं तेल टाकून मी ते गरम करून खोबरं असं करायचं. इथं मी तुम्हाला बोललेले 2 किलो कांदा मी वाळवलेला, तो हा एवढा झाला आहे. हा कांदा आपण तेलामध्ये एकदम गोल्डन फ्राय करून घ्यायचा. 5 किलो मिरचीला मी 2 किलो कांदा वाळून घेतलेला आहे, आणि तो अशा प्रकारे तळून घ्यायचा. बघा किती छान गोल्डन कलर आला आहे. आता आपण त्याच तेलामध्ये हळकुंड हे करून घ्यायची, परतून छान हळकुंड फुगेस तोपर्यंत पाहता. इथं मी अर्धा किलो लसूण आणि आतपाव आलं हे असं दोन्हीचं मिश्रण तयार करण्यासाठी करून ठेवलेलं आहे. इथं मी मिरच्या भाजून घ्यायचे. मिरचीला पूर्णपणे तेल लावायचं, हलवून घ्यायचं आणि मग गॅस चालू करायचा आणि त्याच्यावर फ्राय करायच्या मिरच्या. म्हणजे काय होतं आहे की जास्त असा ठसका उठत नाही, घरातल्या लोकांनाही त्रास होत नाही मसाल्याचा. मी पहिलं मिरच्यांना तेल लावून घेते, मग कढईत टाकून गरम करून घेते, जास्त भाजत नाही. इथं अर्धा किलो लसूण आणि आतपाव आलं बारीक करून घेतलं आहे. ह्या मिरच्या अशा प्रकारे भाजून झाल्या. ते बघा हळकुंड पण किती छान झालं. हा मसाला पण सर्व किती मस्त. ही आलं लसूणची पेस्ट आहे आणि ही कांद्याची आणि खोबऱ्याची पेस्ट. मी अशी सगळ्या पेस्ट घरूनच करून घेऊन जाते आणि सगळा मसाला पूर्ण बारीक केल्यानंतर मी त्यांनाच वरती टाकायला लावते. आणि हा आपला तयार झाला मसाला. आणि या मसाल्यामध्ये मी 50 ग्रॅम अर्धा किलो तेल गरम करून गार करून त्यांनाच दिलेलं, गिरणीमध्ये सांगितलेलं.